वाशिम, अकोला, लातूर, कारंजा, यवतमाळसह आणखीन 2 बाजार समित्यांमध्ये सोयाबीननं पार केला 5,000 रुपयांचा टप्पा. नवीन वर्षामध्ये सोयाबीन पार करणार 7,000 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव. 10 जानेवारीपासून होणार सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सर्वाधिक या वर्षातील वाढ. राज्यात नवीन वर्षात निर्माण झालेली सोयाबीनची टंचाई आणि सध्या जे काय बियाण्यांचं सोयाबीन आहे त्या बियाण्यांच्या सोयाबीनला जवळपास 7,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव मिळतोय. आपण जर का पाहिलं तर वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6,700 रुपये, तर यवतमाळमध्ये 5,500, त्याचप्रमाणे जालन्यामध्ये 5,300 रुपये, याचप्रमाणे कारंजामध्ये 5,035 रुपये आणि लासलगाव विंचूरमध्ये 5,070 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळत असतो. याशिवाय सोयाबीनची जी काय निर्यात आहे ती देखील यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू असणार आहे आणि म्हणूनच सोयाबीनचा हंगाम सुरू होताच त्या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव वाढायला ही त्या ठिकाणी सुरुवात झाली होती. परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी जे काय सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी मळणी केल्यानंतरच विकलं आणि त्यामुळं त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 46-47 रुपये भाव भेटला. परंतु आता जो काय सरासरी भाव आहे तो देखील त्या ठिकाणी आता 5,000 रुपयांच्या वरती गेल्याचं चित्र बहुतांशी बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी दिसतंय. सध्याला कमी असलेली सोयाबीनची जी काय आवक आहे आणि ह्या आवकेमध्ये दिवसेंदिवस त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी घट होतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसते आणि म्हणूनच जानेवारी महिन्यात एकंदरीतच त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे 7,000 रुपयांचा टप्पा हा त्या ठिकाणी पार करू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. नेमकं या बाबतीत एक सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीत आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून असतात. याशिवाय सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते राज्यामध्ये किती होते आणि यापासून त्या ठिकाणी सोयाबीनची आणि सोया तेलाची निर्मिती किती होते यावरती सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी ठरवले जातात. याशिवाय नवीन वर्ष जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून सोयाबीनच्या बाजारभावाला मोठा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे. एकंदरीतच नवीन वर्ष सुरू झाल्यापासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी 300 ते 500 रुपयांची वाढ त्या ठिकाणी झाली आहे. याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्या काय सोयाबीन प्रोसेसिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या गाळपासाठी सोयाबीनची जी काही खरेदी आहे ती जवळपास 5,000 ते 5,300 रुपयांनी करत असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. एकंदरीतच ह्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्या वाढीव दराने सोयाबीनची खरेदी करत असतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसून येते, कारण राज्यामध्ये सोयाबीनची टंचाई ही त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे. एकंदरीत दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सोयाबीनची हमी भावानं खरेदी अजून देखील सुरू आहे आणि या खरेदीसाठी 1 महिन्याची मुदतवाढ देखील त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि यामुळं सोयाबीन बाजारभावाला चांगला आधार मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. सध्या जर आपण सोयाबीनच्या बाजारभावावरती नजर जर टाकली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत मग त्यामध्ये त्या ठिकाणी लातूर असेल, वाशिम असेल, जालना असेल, मलकापूर असेल, हिंगणघाट असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास 4,950 ते 6,700 रुपयापर्यंतचा सर्वाधिक दर त्या ठिकाणी मिळतोय. एकंदरीतच यामध्ये पिवळ्या प्रजातीच्या सोयाबीनला सर्वाधिक दर, तर जे काय बियाण्याचं सोयाबीन आहे त्याला देखील त्या ठिकाणी जवळपास 7,000 रुपयापर्यंत दर मिळतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे जो काय सोयाबीनचा मुख्य जो काय प्रोसेसिंग घटक आहे तो म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीन. आता सोयाबीनची जी काय निर्यात आहे ती त्या ठिकाणी भारत हा जे काय परकीय देश आहे मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जपानसारखा देश असेल, सिंगापूर असेल, दुबई असेल, ओमान असेल, कतार असेल, श्रीलंका, याशिवाय त्या ठिकाणी नेपाळ असेल, अशा महत्त्वाच्या देशांना त्या ठिकाणी सोयाबीनची निर्यात भारत हा करत असतो. परंतु भारतात जो काय सोयाबीनच्या निर्यातीचा दर आहे तो देखील त्या ठिकाणी आता वाढल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावावरती थेट याचा परिणाम होतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे काय सोया तेलाची जी काय आवक आहे तर भारत हा सर्वात मोठा जो काय सोया तेलाचा आयातदार देश आहे, तर ही आयात आता घटलेली आहे आणि जे काय स्थानिक सोयाबीन आहे त्यापासूनच सोया तेलाची निर्मिती करून संपूर्ण देशामध्ये ते सोया तेल पोहोचवण्याची जी काही व्यवस्था आहे ती आता त्या ठिकाणी केली गेली आहे आणि म्हणूनच त्यामुळे देखील सोयाबीनच्या दराला हा मोठा आधार त्या ठिकाणी आता सध्याला मिळत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे काय सोयाबीनची जे उत्पादन झालं होतं यावर्षी ते त्या ठिकाणी सर्वात कमी उत्पादन त्या ठिकाणी झालं होतं आणि म्हणूनच जे काय सोयाबीनचे दर आहे ते आता त्या ठिकाणी आपल्याला वाढलेले दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेवरून सोयाबीनची टंचाई असल्यामुळं जवळपास 1,00,000 टन सोयाबीन हे त्या ठिकाणी आयात करण्यात आलं होतं, परंतु या आयातीमुळे देखील फारसा फरक हा सोयाबीन दरावरती पडलेला नाही आणि म्हणून राज्यामध्ये एकंदरीत सोयाबीनची टंचाई ही सध्याला त्या ठिकाणी निर्माण झाली असं आपल्याला त्या ठिकाणी समजून येतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीन असेल आणि तुम्ही जर का ते बाजारामध्ये विक्रीसाठी आणणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून, रोजच्या बाजारभावाचे अंदाज पाहून तुम्ही तो सोयाबीन विक्रीचा निर्णय जर का घेतला तर ते तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायद्याचं ठरू शकतं.